हातमागाच्या विकासासाठी शासनाच्या अनेक योजना, केंद्र सरकारबरोबर महाराष्ट्र शासनानेही हातमाग व्यवसायाला हस्तकलेला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी कंबर कसली आहे। महाराष्ट्र शासनाने सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत विविध लाभांच्या योजना राबवित आहे। एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023 ते 2028 अंतर्गत यंत्रमाग विणकरांना उत्सव भत्ता, विणकरांना बक्षीस योजना, हातमाग विणकरांना प्रतिमाह 200 युनिट वीज मोफत आदी योजना राबविली जाते। त्या योजनांचे लाभ घेण्यासाठी व सर्वांना माहिती होण्यासाठी प्रचार रथाद्वारे प्रचारही करत आहे। यावेळी अधिकारी वर्मा यांनी अधिक माहिती दिली आहे। तांत्रिक सहाय्यक म्हणून वस्त्रोद्योग प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग सोलापूर येथे मी कार्यरत आहे। मी तांत्रिक विभागाचं कामकाज बघतो। तर महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग उन्नत वस्त्रोद्योग यात्रा 2024 अंतर्गत हे LED व्हॅनद्वारे प्रचार माध्यमातून प्रसिद्धी करीत आहोत आणि यामध्ये एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-28 अंतर्गत विणकरांना भरीव योजना आणलेला आहे। त्यामध्ये गणेश चतुर्थीनिमित्त 5 पारंपरिक वस्त्रोद्योग क्षेत्रातील प्रमाणित व नोंदणीकृत विणकरांना उत्सव भत्ता योजना, गणेश उत्सव भत्ता योजना प्रति पुरुष विणकरांना 10,000 रुपये, प्रति महिला विणकरांना 15,000 रुपये इतका उत्सव भत्ता देण्यात येत आहे। आणि दुसरा योजना आहे पारंपरिक वस्त्रोद्योग विणकरांना बक्षीस योजना। या बक्षीस पारंपरिक वस्त्रोद्योग क्षेत्रामधील सर्वोत्कृष्ट डिझाईनच्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त सत्कार केला जाईल। पहिला, दुसरा व तिसरा क्रमांकाला अनुक्रमे 20,000, 15,000 आणि 10,000 बक्षीस दिले जाईल। यामुळे पारंपरिक वस्त्रोद्योगाच्या कलेच्या